जागा पुरुष शिल्लक पुरुषकडे लांब बसते ज्यांना जवळ बसून त्यांना तरी पलीकडे पट्टा रिकामा राहायला पाहिजे इथं जागा इकडे जागा या महिला इकडे सरा म्हणजे तिकडच्या पलीकडे सरा इकडच्या इकडे सरा पुरुष मंडळी समोर येणार la
गोपाल कृष्ण उमापति महादेव पवन सुत बोलो रे भाई सबसन विठ्ठल 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 धन्य जे दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिन गेला मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे त्रिविध तापाचे झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग माझ्या चित्ता मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मिकळा कुसरी काही जनेनी बोलतो वचने अतिभाविका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुताचरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता दंडवत दुसरे बंधू शारदा चतुराननाच्यात्मजा वाक्सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवचा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जैंचनी पुण्य पावन प्रसन्न होती श्रुते जनतया माठी दंडवत आता बंधू साधू संत सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठलनाम उच्चारती जनतया माठी दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तने उभय होती लोकाटाळ मृदंग श्रोते देखा तया माठी दंडवत ऐशे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल विठ्ठल सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर धन्य जे दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिन गेला मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे प्रस्तुत ते मोबाईलचं बंद करते कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे संत महात्म्यांच्या मांदियालीतील श्री संत एकनाथ महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे घडून आलेला हा भव्यानी दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह किनिमित्त इथं जमलेल्या सर्व भाविकांना परिचित जरी असेल तरी वक्ता नातानं सांगणं माझं आद्य कर्तव्य ठरतं श्री संत एकनाथ महाराजांच्या जलसमाधी सोहळा अर्थात एकनाथ महाराज षष्टीच्या प्रित्यर्थ घडून आलेला हा भव्यानी दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा रामकथा महोत्सव कथा प्रवक्ते या संस्थांचे अधिपती श्री हरिभक्तीपरायण आमचे परममित्र परमस्नेही गणेश महाराज जोगदंड शास्त्री यांच्या नियोजनातून घडून आलेला हा कार्यक्रम त्या संबंधाने साळेगाव माळेगाव सातेफळ परिसरातील सर्व भाविक भक्तमंडळींच्या सहकार्याने कार्यकर्त्यांच्या विशेष प्रयत्नाने आणि श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज शास्त्री यांच्या संकल्पनेतून हा भव्यानी दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम त्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी शास्त्री महाराज तर आहेतच पण श्री संत गोरोबा काकांच्या गावावरून आज उपस्थित झालेले आमचे परममित्र परमस्नेही आत्ताच ज्यांनी चाल गायलींचे मृदंग वाजवतात हे ज्यांच्या संस्थेमध्ये तयार झाले असे आमचे श्री हरिभक्तीपरायण रघुनंदन महाराज पुजारी माझ्या डाव्या बाजूला महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार
पण तरी टाळ घेऊन उभे आहेत. आपल्याच भागातील श्री हरिभक्तीपरायण दीपक महाराज, तसेच श्री हरिभक्तीपरायण हरी महाराज, दोन्ही बाजूचे सर्व गायनाचार्य, जरी मला नावं परिचित नसतील, उपस्थित सर्व महाराज मंडळी, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, टाळकरी वादक, मृदंग वादक, गायक वृंद, परमार्थातील जाणते परमार्थिक श्रोते, तसेच आमचे श्री हरिभक्तीपरायण श्रीनिवास महाराज, सर्व वारकरी मंडळीला मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण जर विचार केला, थोडा गेन द्या बरं. हॅलो हॅलो हॅलो, ह्याचा दे मॉनिटरचा थोडं. हॅलो. आपण जर विचार केला तर एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की संत महात्म्यांच्या मांदेआळीमध्ये श्री संत एकनाथ महाराजांचं एक आगळं आणि वेगळं स्थान आहे. त्याचं कारणही आहे, आज ज्यांचा अभंग, ज्यांच्या मंदिराच्या ह्या आश्रमामध्ये कार्यक्रम आहे, त्यांच्याबद्दल बोलतोय मी. श्री संत एकनाथ महाराजांचं एक आगळं आणि वेगळं स्थान याच्यासाठी आहे, काही संत आहेत पण शांत नाहीत, काही शांत आहेत तर संत नाहीत, काही संतही आहे, शांतही आहे, पण श्रीमंत नाही. पैठणचे एकनाथ महाराज संतही आहेत, शांतही आहेत आणि श्रीमंतही आहेत. नाहीतर प्रापंचिकदृष्ट्या, मी प्रापंचिकदृष्ट्या म्हणतोय, बाकीच्या संत महात्म्यांचा जर विचार केला तर 18-20 दारिद्र्यच आहे. तुम्ही कोणत्याही संताचं उदाहरण घ्या, ज्ञानोबारांपासून पहा. ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेशी जात, सोपान मज सांभाळीत, दारिद्र्यच. मधुकरी केळगावला, डुडुळगावला मधुकरी मागून ज्ञानोबार आहे, म्हणजे दारिद्र्यच आहे ना. श्री संत तुकाराम महाराजांचा सुरुवातीचा काळ सोडला, अगोदर तर दोन वाडे राहते, सगळी गडगंज श्रीमंती सावकारकी, पण पुन्हा त्यांचीच भाषा आहे, माझी नाही. दुष्काळी आटीला द्रव्ये नेला मान, स्त्री एका अन्न करिता मेली, दारिद्र्यच. तुम्ही श्री संत नामदेव महाराजांचंही उदाहरण घ्या. नामदेव महाराजांच्या पत्नी राजाबाई तर एकदा रुक्मिणी आईसाहेबांवर रागावल्या, म्हणजे भगवंतावरच रागावल्या, पण आधी रुक्मिणी आईसाहेबांकडे गेल्या. दारिद्र्यच होतं ना. कन्या भाकरीचे खाणे, गाती राम नाम गाणे. पण दीपक महाराज एकदा असा राग आला राजाबाईला, घरात काहीच करायला नाही, पीठ नाही, डाळ नाही, तांदूळ नाही. त्याचा राग राजाबाईला आला, असा पदर घेतला, डाव्या बाजूला खवला आणि अशा बांगड्या मागं सारल्या. राजाबाईनं, तुम्ही नाही. कुणावर झोपल्या काय तुम्ही सगळे? राजाबाई रागावल्या, कुणावर? हां, रुक्मिणी आईसाहेबांवर, देवावर. आता पंढरपूरला जे गेलेत त्यांनी तिथलं चित्र डोळ्यासमोर आणा. रुक्मिणी आईसाहेबांकडे आपण जातो ना देवाचं दर्शन घेतल्यावर, त्या गेटवर गेल्या राजाबाई आणि अशा बांगड्या मागं सारल्या. अहो रखुमाबाई, विठोबाशी सांगा, भ्राताराशी कागा वेडे केले. रुक्मिणी आईसाहेब म्हणलं, काय झालं एवढं तापायला? काय झालं म्हणजे? तुमच्या बुवानं आमचा बुवा वेडा केलाय. अहो पण झालं काय नेमकं? अन्न वस्त्र नाही, खाया जेवायासी, आणि नाचे हरणीशी निर्लज्ज. घरात खायला नीट अन्न नाही, घालायला नीट वस्त्र नाही, नुसतं विना घेतात, चिपड्या घेतात आणि विठ्ठल विठ्ठल करत राहतात. आणि तुम्ही नीट सांगितलं तर ठीक आहे, नाही तर नामदेव महाराजाची पत्नी राजाबाई काही चांगली नाही म्हणाव. रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या, खाली बसा, असं म्हणल्या. तिकडं तुम्हाला काय तिकडं वाटलं का कोण? हे मी तिथलं मंदिरातलं सांगतोय भांडण. खाली बसा म्हटल्याबरोबर राजाबाई म्हणल्या, का बसायला आले का मी? बसायला आले, भांडायला आले, भांडायला. आता भांडायचं म्हणल्यावर ह्याच आवाजात भांडावं लागेल ना रघुनंदन महाराज. अहो 1-2 माणसं असते आईसाहेब, मी कसं तरी ॲडजस्ट केलं असतं. आले का आत्तापर्यंत तुमच्याजवळ? खायला कान्या, भाकरी खायच्या, विठ्ठल विठ्ठल करत राहतात मालक. एक दिवस तरी कारण दिलं का मी?
रुक्मिणी साहेबांना नाही दिलं, पण एकदाच काढलं ना काढता तू. एवढा आवाज सगळ्या पंढरपुरात आवाज चाललाय. भला मार्ग तुम्ही ओमजूनी सांगा, नामयाची राजा बरी नव्हे. तुम्ही नीट सांगितलं तर ठीक आहे, नाही तर सांगा त्या काळ्याला ही नामदेव महाराजाची पत्नी राजाबाई काही चांगली नाही बनाव. चालल्या का तुम्ही भांडायला चालल्या काय? कोणी उठू नका, मी 9च्या पुढे 1 मिनिटही जात नाही. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज आणि लबडे महाराज वेळेच्या बाबतीत. 7ला कीर्तन आहे, 6:45 मी इथं हजर आहे. 9ला बरोबर कीर्तन सुटल, फक्त उठू नका कोणी. काय सांगत होतो? कीर्तन स्वबदा कीर्तन, पण कीर्तनात कुठं आलतो आपण? हां, नीट सांगितलं तर ठीक आहे, नाही तर राजाबाई काही चांगली नाही. मग 1-2 माणसं असते तर मी कसं तरी ॲडजस्ट केलं असतं, पण 14 माणसे आहे माझ्या घरी. हिंडते दारोदारी अन्नासाठी, 14 माणसे आहे माझे घरी. 14 माणसे आहे माझे घरी. हिंडते दारोदारी अन्नासाठी. 14 माणसं आहेत. नामदेव महाराजाच्या घरी एकूण 14 माणसं होते, आणि त्या 14ही माणसाची नावं एका अभंगात सांगितलेत बा. 14ही माणसाची नावं. राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा झाला बापले. टाळ टाळ हा. दामा नामा झाला बापले. या अभंगामध्ये 14 सगळ्याची नावं सांगितलेत. नावं मी सांगतो, बेरीज तुम्ही करा बरं का बाबा, बेरीज करा. राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बाप लेखनारा, विटा गोंदा मादाई 14 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी. लाडाई गोडाई या साई साखराई 14 सुना, पायी नामयाच्या आऊबाई लेकी, लिंबाबाई बहिणी, वेडी पिसी जनी दासी त्याची. किती झाले तुम्हीच मोजले म्हणा. अजून एकदा सांगतो. राजाई गोनाई दोघी सासू सुना, किती झाले? 4. नक्की किती झाले? 4 का 2? हा, राजाई गोनाई आणि दोघी सासू सुना. लवकर सांगा किती झाले ते? 9. 2च झाले, बरोबर आहे. राजाई गोनाई हे नाव आहे, आणि दोघी सासू दोघी सासू सुना हे नातं आहे, म्हणजे 2च झाले. नाही तर मग 28 होईल बिरीज साहेब. म्हणजे 2च झाले. राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बाप लेक. 2 आणि 2 हां 4. मोजायला म्हणा की मग 4 झाले. नारा विठा गोंदा महादा हे 14 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी. 4 आणि 4 8. त्या 14ची लग्न झाली. वेळ कमी असल्यामुळं लगेच झाले. लाडाई गोडाई यासाई साखराई 14 सुना पाही नामयाच्या. 8 आणि 4 हां 12. आऊबाई लेकी म्हणा की 13. आणि लिंबाबाई बहिणी 14 माणसे आहे माझे घरी, पण हिंडते दारोदारी अन्नासाठी दारिद्र्यच. पण संतही आहेत आणि श्रीमंतही आहेत. ते पैठणचे श्री संत एकनाथ महाराज आहेत. संतही आहेत आणि श्रीमंत आहेत. कीर्तन सांगणाराला नाही, प्रवचन सांगणाराला, कीर्तन सांगणाराला तर दक्षिणा होतीच. म्हणजे त्यावेळेस साखर दिली जायची, गुळ. मग पण कीर्तन ऐकणाराला सुद्धा एवढी श्रीमंती होते. संतही आहेत,
श्रीमंतही आहेत आणि शांतही आहेत. शांत मी म्हणतो सध्याच्या काळात या चरित्राची गरज आहे. सध्या एकमेकाचे मुर्दे पाडायला लागले. हे नगरसेवक त्याला गोळ्या घालतंय, ते आमदार त्याच्यावर गोळ्या झाडतंय. काय चाललंय काय हे? मी म्हणतो फक्त एकनाथ महाराजांची शांती एवढं जरी आचरणात आणलं, हे सध्या एकमेकाचे मुर्दे पडतात ते तरी पडायचे नाही. म्हणून हे लागू पुरते चरित्र घेऊ नका. संतांचे असो नाही तर देवाचे असो. काही जण लागू पुरतं चरित्र आचरणात आणतात. लागू पुरतं म्हणजे हे जायचे हरिविजय ऐकायला आणि पत्नी जायची पांडव प्रताप ऐकायला. दोघांचा तरी कुठं मेळ असतो. लागू पुरतं चरित्र कसं घेतात पा. आणि दोघंही पोती ऐकून आले की जेवायला बसले की चर्चा चालायची. आज आमच्या पोतीत असं झालं. त्यांनाही सांगायचं आज माझ्या पोतीत असं झालं. एक दिवस पत्नी पोती ऐकून पुढं आली, जेवणाचं ताट करत होती. तेवढ्यात ही पोती ऐकून आलं मंदिरातून, पण आवेशात आलं. ते आपल्या भाषेत नाचतच आलं. त्याला एवढा आनंद झाला आणि घरात आलं की सांगायला लागलं फार मजा. पत्नी म्हणली कुठं? पोतीत. काय झालं? फारच मजा. आपण झालं काय विचारूच नको. मग सांगताच कशाला? नाही पण फारच मजा. पण झालं काय? एकट्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला. पत्नी म्हटली हां 16,108 पत्न्या. पत्नी म्हटली मग तुम्हाला एवढं उड्या मारत यायला काय झालं? ते म्हणला नाही मी तुला विचारायला आलो. त्याला जर 16,108 तर मी म्हणतो दुसऱ्या 2-4 घरी आणू का? पत्नी म्हटली तुमच्या पोतीत मजा आली, पण आज माझ्याही पोतीत फार मजा आली. ते म्हणलं तुझ्या पोतीत काय झालं? मी गेल त्यांना पांडव प्रताप ऐकायला. पती म्हटलं मग एकट्या द्रौपदीला 5 होते, मग मी म्हणते दुसरे 2. ते म्हटलं तेरी चूप मेरी चूप. हे लागू पुरतं चरित्र नका आचरणात आणू. लागू पुरतं नको. श्री संत एकनाथ महाराजांची शांती आचरणात आणा. एकदा नाही दोनदा. ते एक जणाचं मुलीचं लग्न होतं म्हणे. त्यांच्या चरित्र भागात कथा आहे पा. मुलीचं लग्न होतं आणि त्याला कळलं की एकनाथ महाराज दान करतात. पैठणला आलं, पण चौकात काही तंबाखूला चुना लावत बसलेलेच असतात. राम 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 राम. कुणीकड? मुलीचं लग्न आहे म्हणून आलतो. काही एकनाथ महाराज काही देतात का पाहायला. इकडे इकडे. तुला पाहिजे ना? एकनाथ महाराजात जाऊ दे, आम्ही देतो तुला. किती देणार? किती लागतात तुला? त्या काळात 11-20 हजार काय लागत असतील. ते म्हणले 21 देतो. फक्त ते एकनाथ महाराजांना राग आणायचा. राग आणायचा हे म्हणतात त्यात काय अवघड आहे. मग माणसाच्या विरुद्ध घटना केली की माणसाला राग येतो. हे म्हटलं ठीक आहे 21,000 हे का आम्ही तिघं मिळून देतो तुला. चल तिघं मिळून देतो म्हटल्या. एकनाथ महाराज पूजा करत होते आतमध्ये देवघरामध्ये. ब्राह्मण आणि ते सवळ्यामध्ये सगळं पूजा करत होते. आणि पूजा करताना हे मात्र हे म्हणलं विरुद्ध करायचं आहे ना. हे बुटासहित आत गेलं. आता बुटासहित माणूस चप्पल घालून आत आल्यावर नाही राग यायचा. पुन्हा देवघरात आलं. श्री संत एकनाथ महाराजाच्या मांडीवर बसलं. पण एकनाथ महाराज होते ते राग कसा येईल. एकनाथ महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. पायातले बुट पाहिले. एकनाथ महाराज म्हणले किती प्रेम आहे हो तुमचं माझ्यावर. बघा म्हणले काय झालं? अहो घाई गडबडीत तुम्हाला मला भेटण्याची एवढी आतुरता झाली, जोडा काढायचं लक्षात नाही. हे म्हटलं नापास झालो मी. बरं ते पुन्हा म्हटले आता नैवेद्य खाल्ल्याशिवाय जाऊ नका, जेवण करा. जेवायला बसले तर एकनाथ महाराजांची पत्नी वाढत होती. हे म्हणलं राग आला पाहिजे, 21,000 भेटणार आहे. हे देऊन किती देणार आहे? ह्यांनी काय केलं आता आचमन केलं. जेवायला सुरुवात करायची तेवढ्यात हे उठलं. एकनाथ महाराजांची पत्नी होती त्यांच्या पाठीवर बसलं. एकनाथ महाराज म्हणले परीक्षा आहे तुझी आज. परीक्षा म्हणजे याला कडेला घेऊन तुला वाढायचं आहे. ती म्हणली मला सवय आहे. म्हणजे केवढी शांती होती. यवन एकदा नाही दोनदा नाही
108 वेळा अंगावर थुंकला. अंगावर थुंकला प्रसादाने मुक्त केला, प्रसादाने मुक्त केला, प्रसादाने मुक्त केला. यवना अंगारी थुंकला, एकदा नाही दोनदा नाही 108 वेळा अंगावर थुंकला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. तरी प्रसाद देऊनच मुक्त केलं. आचरणात आणा. एकनाथ महाराजांची शांती आचरणात आणा. आज त्यांच्या दरबारातली ही सेवा आहे. त्यांच्या एकनाथ महाराजांच्या षष्टीच्या निमित्तानेच उत्सवातली सेवा आहे. एकनाथ महाराज संतही आहेत, शांतही आहेत, श्रीमंतही आहेत, गरीब नाही ते. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ टाळ वाजवा, टाळ टाळ. हा सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ सकल संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा. इथं श्री संत एकनाथ महाराजांचं मंदिर होतं आहे. आमचे परम मित्र श्री हरिविक्तेपरायण गणेश महाराज शास्त्री यांच्या संकल्पनेतून. आणि खरं सांगतो तुम्हाला, आमचा इथं एक भाव आहे कीर्तन सेवा करण्याचा. भाव म्हणजे ते भाव नाही, हा भाव आहे. कोणती भावना आहे आमची? इथं एकनाथ महाराजांचं मंदिर होतं आहे. ही बुद्धी गणेश महाराज शास्त्री यांना मला वाटतं एकनाथ महाराजांनीच दिली असेल. कारण हनुमंतरायची मंदिरं भरपूर आहे, बऱ्याच ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची मंदिरं भरपूर आहे, ज्ञानोबारायांची मंदिरं महाराष्ट्रात भरपूर आहेत, तुकोबारायांची मंदिरं भरपूर आहे. पण एकनाथ महाराजांचे मंदिरं क्वचित कुठं तरी आहेत. मग एकनाथ महाराजांच्या षष्टीला साळेगाव असेल, माळेगाव असेल, सातेफळ असेल, परिसरातली मंडळी असतील, ह्या सगळ्या माता भगिनी असतील, एवढ्यांना जाणं होतंय का षष्टीला? म्हणून श्री संत जसं विश्वंभर बाबा जगद्गुरु तुकोबारांची पूर्वज ते थकल्यानंतर पंढरपूरला वारीला जाता येईना, तर देवच स्वप्नात आले आणि विश्वंभर बाबांना सांगितलं, त्यांचं चरित्र पहा तुम्ही. तुमचा जो आंबराई आहे म्हणजे आंब्याची झाड आहेत, तिथं जिथं तुळशी बुक्का पडला असेल तिथली माती बाजूला करा. तुला आता पंढरपूरला यायची गरज नाही, मीच तुमच्या देहूगावला आलो आहे. आज जी देहूगावात मूर्ती दिसते मंदिरामध्ये ती काही घडवलेली नाही, ती स्वयंभू मूर्ती आहे. तसं एकनाथ महाराजांना वाटलं असेल ह्या लोकांना पैठणला यायला वेळ नाही, आपणच साळेगावला आणि माळेगावला जाऊ आणि गणेश महाराजांच्या आश्रमावर राहू. हा भाव असेल हे म्हणून एकनाथ महाराजांचं इथं मंदिर होतं आहे. आनंद आहे आम्हाला इथं सेवा करताना. पण खरं सांग का तुम्हाला, थोडा राग येणार आहे, आला तर येऊ द्या. लईच राग आला तर काय करताल? कीर्तनात तर तुम्ही काही करू शकत नाही मला, आणि केलं तर चोपदार काठी घेऊन उभा आहे. मला माहिती आहे तुम्ही मला कीर्तनात हात लावू शकत नाही. राग आला तर आला, राग आला तर एवढंच करताल. पुढच्या वर्षी गणेश महाराजाला म्हणताल ह्या बोलायचं नाही,
नाही तर नाही, हीच गाव तीच गाव, श्रीमंताला 40 गाव. पण खरं माझी तुम्हाला एक सगळ्याला हात जोडून विनंती आहे, खरंच हे कितवं वर्ष येणार? दुसरं, म्हणजे दुसऱ्याच वर्षामध्ये काय, कोई लोग जंगल में मंगल बना देते तो कोई मंगल में जंगल बना देते. इथं आल्यानंतर ही लाईटिंग वगैरे पाहिली, पाऊल टाकलं की असं प्रसन्न वाटलं. मी आल्यावर पत्रिका पाहिली, एकनाथ महाराजाचं मंदिर होतं आहे. पण खरं सांगतो तुम्हाला, अंतःकरणापासून सांगतो, श्री संत एकनाथ महाराज संतही आहेत, शांतही आहेत, श्रीमंतही आहेत. पण इथला आश्रम मात्र गरीब दिसतंय. इथला आश्रम बघा ना तुम्ही, रूमसुद्धा पत्र्याच्याच आहे. त्या रूमशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पण मंदिराचं काम सुरू होऊन 2 वर्ष झालं आहे, 1-1.5 वर्ष झालं असं. फक्त फाउंडेशन लेवललाच मंदिर आलं आहे. आमची तुम्हा साडेगाव, माळेगाव, सातेफळ किंवा परिसरातली जी काही मंडळी असतील, ह्या सगळ्यांना आमचे हात जोडून विनंती आहे, आपल्या संपत्तीतला काही का होईना भाग या मंदिराच्या कार्यासाठी लावा. हे जे वर्ष आहे, थोडे बंद करून ठेवा मोबाईल, काय बिघडत नाही 2 तासात. हे जे वर्ष 2024, ऐका बोल नका, हे 2024 वर्ष आपण सगळी भाग्यवान आहे. नाही तर कोरोना महामारीत विचार करा, मोठमोठे सत्ताधीश गेले, संपत्तीवान गेले, गुणवंत गेले, धनवंत गेले. सत्ताधीश म्हणाल तुमच्याकडचं मला माहिती नाही, पण आमच्या पंढरपूरचे आजी आणि माझी 2ही आमदार गेले आणि कोरोनानेच गेले. दीपक महाराज, माननीय सुधाकर पंत परिचारक महाराजांना माहिती आहे, 20-25 वर्ष आमदार होते. महाराष्ट्र राज्य आपलं त्या महामंडळाचे, ST महामंडळाचे अध्यक्ष होते काही दिवस, कोरोनाने गेले. त्यानंतर त्यावेळेला चालू आमदार होते माननीय भारत नाना बालके, मीच केलं पहिलं पुण्यतिथीचं कीर्तन त्यांचे, ते कोरोनानेच गेले. सत्ताधीश गेले, संपत्तीवान गेले, गुणवंत गेले. आपल्या विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे कोरोनानेच गेले. पंढरपूरचे दादा महाराज शिरवळकर कोरोनानेच. रुक्मिणी मातेचे उपासक वाना महाराज उत्पात कोरोनानेच. कैकाडी महाराजांचे पुतणे रामदास महाराज कैकाडी पारमार्थिक आणि राजकीय दोन्ही नुकसान पंढरपूरचं झालं. ह्या 2-3 वर्षात आम्ही कुठं कीर्तनाला गेले की लोक म्हणतात महाराज लई नुकसान. म्हणजे किती? हजारोनी. दुसऱ्या गावाला गेले की दुसऱ्या क्षेत्रातले भेटतात, लाखांनी नुकसान झालं महाराज. आणि खरंच झालं, उद्योग बंद, व्यापार बंद, जगच ठप्प होतं. तिसऱ्या गावाला गेले की तिसऱ्या क्षेत्रातले भेटतात. आमच्या क्षेत्रात कोट्यांनी नुकसान झालं. असं कोणतं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात नुकसान झालं नाही. पण एक लक्षात राहू द्या, या कोरोना महामारीतला तुमचा ना आपला मी सगळ्यात मोठा फायदा सांगतो. मोठमोठे सत्ताधीश गेले, संपत्तीवान गेले, गुणवंत गेले, धनवंत गेले. पण या पांडुरंगाने, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, श्री संत एकनाथ महाराजांनी या महामारीतून तुम्हा आम्हाला जिवंत ठेवलं. हाच आपला सगळ्यात मोठा फायदा आहे. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतवरी. आपल्याकडून काहीतरी सेवा एकनाथ महाराजांना करून घ्यायची असेल म्हणून जिवंत ठेवलंय, एवढं लक्षात राहू द्या. नाही तर किती लाखांनी खर्च केला पण माणसं जिवंत राहिले नाही. आणि हे 500 वर्षापासून ज्या क्षणाची वाट पाहत होतो आपण, 22 जानेवारी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते रामचंद्र प्रभू मंदिरामध्ये विराजमान झाले. साळेगावन, माळेगावन, सातेफळकरांना आमची विनंती आहे, 2024 साल रामचंद्र प्रभूंच्या मूर्ती स्थापनेचं म्हणून प्रसिद्ध झालंय. 2025 साल आपल्या संस्थांवरच्या एकनाथ महाराजांच्या मूर्ती स्थापनेचं होऊ द्या. आणि काय अवघड आहे, सगळ्यांनी मिळून जर ठरवलं, सगळ्यांनी मिळून. काही कुजबूज करत असतील, हे बुवा काय नुसतं कंबर बांधून सांगतेच कर मग असं करान तसं करान, सहकार्य करान. गणेश महाराज शास्त्री, रघुनंदन महाराज, दीपक महाराज, हरी महाराज, हे सगळी मंडळी इथं हजर आहेत. वारकरी महाराज मंडळी, ह्यांना मी जाहीर सांगतो कीर्तनातून, जाहीर. गणेश महाराज शास्त्रींनी, रघुनंदन महाराजांनी ह्या मंदिरासाठी
माझ्यावर कोणती सेवा टाकावी अर्ध्या रात्री लबडे महाराज ती करायला तयार आहेत. कोणती असू द्या, ते कीर्तनाची असो, आर्थिक असो, सिमेंटची असो, सळई का सिमेंटचं झालंय म्हणजे मंदिराला लागणार. एकदा टाळ्या वाजवा एकदा त्या गावकऱ्यांचं. साळेगाव बघा झालं आता, सिमेंट आणि इट झालं. आता काय स्टील राहिले, वाळू आणि स्टील. आता बाकीचे आहेत ना गाव अजून का नाहीत? किती गाव आहेत कोणाच ठाऊक घेतं का? साळेगाव आणि माळेगावच आहे, सातेफळच आहे. माळेगाव राहिले ना अजून? माळेगाव आहे. अजून कोणतं म्हणले? हातगाव, डोका. ही सगळ्यांना आमची विनंती आहे. गांगीवाडी, गांधीनवाडी हे बरं काय असेल ते समजा. मी या भागात पाहिलंच रे बाबा. बोबडेवाडी पण आहे का? परिसर मोठा आहे तो. तुम्हा सगळ्यांना आमची विनंती आहे, साळेगाव आणि सातेफळ ह्या दोघांनी वीट आणि सिमेंट घेतली. बोबडेवाडी असू द्या, ते आत्ता कोणची म्हणली ते असू द्या, अजून कोणते परिसरातली गावं असू द्या. आणि तुम्हाला कदाचित साळेगाव आणि सातेफळ हे कॉलर टाईट करत असतील की आम्ही सिमेंट दिलंय ना आम्ही काय आहे वीट दिली आहे. नाही तुम्ही बोलू नका, चौपदार जरा वर दिसते. ह्यांना वाटत असेल की आम्ही हे दिलंय. अजून हे बाकीचे बोबडेवाडी कुठे हे बाकीची गावं हे का पुढं व्हायनात? हे फक्त बघायला लागलेत सध्या गणेश महाराज की कोणतं गाव काय देतंय. जिथं कमी पडेल तिथं बाकीचे गावं तुमच्या मागं उभे राहणार आहे. बघा टाळ्या वाजवतात त्याच्यावरून लक्षात येते. आणि मी आज जाहीर करतो, आज करू का? झोपले काय सगळे? मी आज सांगतो 2024 साल रामचंद्रजीची मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि 2025 साल श्री संत एकनाथ महाराजाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा व्हावी एवढ्याच आमच्या अपेक्षा आहे. बाकी काय अपेक्षा नाही. आणि कुणाला वाटेल आता स्टील राहिले, आता काय भाव चालू आहे? मी काय 4 का 5,000? 5,000 बरं 5 धारा समजा. मी म्हणतो प्रत्येकाने जर एक भार उचलला सळईचा स्टीलचा 5,000 रुपये दिले समजा, आणि तुम्हाला वाटेल काय तर सुरुवात माझ्यापासून करतो. पहिली 5,000 रुपयाचं स्टील म्हणजे सळई गज जे लागल 5,000 रुपयाचा पहिला लबडे महाराजाच्या नावाने लिहून घ्या. पहिला सुरुवातच माझ्यापासून, कशाला कमी कर. आणि जर कोणाची इच्छा असेल, आता गावावर नाही, असं वैयक्तिक सुद्धा हात वर करून ह्याला वाटेल 5,000, त्याला वाटेल 11,000. आणि मी गरीब वारकरी महाराज आहे म्हणून 5,000 केले. माझ्यापेक्षा मेटे महाराज मोठे आहेत, त्यांचा आकडा मोठाच राहणार आहे. मेटेत म्हणून मोठा राहणार आहे. ही सगळी मंडळी हां बघा झाली का नाही सुरुवात? तुम्ही नाव लिहून घ्या बरं का माझं पण. आणि मेटे महाराज विचार करायलेत, सावकाश होऊ द्या, विचार मोठा आहे तुमचा. पण आमचे रघुनंदन महाराज पुजारी, तसं तर आम्हाला महाराज लोकांना घ्यायचंच माहिती असतंय, द्यायचं माहिती नसतं. पण मी तिथं दर्शन घेताना मी लाजलो, खरंच सांगतो तुम्हाला, लाजलो तिथं दर्शन घेताना. एकनाथ महाराज संतन श्रीमंतन त्यांचे ते प्लाउडवर फोटो ठेवायचे आणि ते एकनाथ षष्ठी साजरी करायची. वय महाराष्ट्राला कळू द्या श्रीमंत मंदिर कसं असतं हे साळेगाव माळेगाव सातेफळकरांच्या तालमीत होईल. श्रीमंत मंदिर. आणि या मंदिरासाठी झालं 5,000 रुपये मी दिले. दुसरं पण आकडा आलाय आमचे श्री हरिभक्ती श्री संत गोरोबा काका महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने 5,000 रुपये. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, जोरात वाजव, जोरात. आणि आता आम्ही गुणवंत आहे पण धनवंत खाली बसलेले आहेत.
मी बघतोय मगापासून काही काहीचे असे कपडे कडक आहेत, टोप्या कडक आहेत, बोट लावलं तर कापल. पण ही सगळी मंडळी कडकच नोटा देणार आहेत. पण जर कोणाची इच्छा असेल तर हात वर करा, त्यांचं नाव मी सांगतो. आणि बघा बाबा किती आपल्याला ओव्हरटॅक केलं बोय. नाव काय बाबाचं? बघा मी नाम आहे पण ते राम आहेत. माननीय रामलिंगरावजी किसनरावजी इंगळे यांनी जे मंदिराला स्टील लागणार आहे याच्यासाठी 11,000 रुपयाची देणगी दिली. जोरात टाळ्या वाजवा त्यांची. बस झालं आता 21,000चं स्टील तर झालं. इकडं आहे का झाशीची राणी एखादी? हां मनीसुद्धा चालते तसं काही नाही. ह्या मावशीचं काय नाव विचारा बरं. ह्या लाल साडीवाले नाव सांगा ना. आशाबाई ज्ञानेश्वर गव्हाणे माळेगाव. बघा खरंच मला आशा होती महिला वर्गातून. आणि आमच्या आशाबाई आडनाव काय? गव्हाणे यांनी 5,000 रुपये देणगी दिले. जोरात टाळ्या वाजवा त्यांच्या. जोरात. इकडं आहे का कुणी बाबा? मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई कुणी? त्या बघा त्या नाव सांगा बरं. उठून सांगा नाव. थांबा शांत बस. काय? बालिका भगवानराव जाधव. किती? 1,000 वीट. म्हणजे 5,000 रुपयाला 5,000 चालूच आहे ना का जास्त आहे? बरं त्यांनी 1,000 वीट दिली. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तुम्ही नावं लिहून घेताय ना? नाहीतर रेकॉर्डिंग राहू द्या सर. नाही तर तुमच्याकडून घेईल हरी महाराज. तुमच्याकडून तर घ्यायचेच आहे. तुम्ही दोघं विचार करा. मग शेवटला सांगा मला. हा बघू अजून इकडं पुरुष वर्गात जरा बाया मागं सारा ना थोड्या. आणि कॉलर जरा. काय नाव आहे दादा? रमेश दादा कलसकर. माननीय रमेश दादा कलसकर. किती? बघा आमच्या पुढे त्यांनी हात मारलाय. 10,000 रुपयाची देणगी दिली. टाळी वाजवा एकदा. जोरात वाजवा जरा त्यांची. तुम्ही जेवढ्याच टाळ्या तरी वाजवायला चिकटपणा कशामुळे करा. तुम्ही टाळ्या जोरात वाजवल्या तर आकडे जोरात येतील. रमेश रावांनी 10,000 रुपये दिलेत. अजून कोणी आहे का? काय नाव तुमचं? मोहन जोगदंड येवता. आमचे चुलते. बघा महाराजांचे चुलते. पुतण्याचा अभिमान आहे. त्या चुलत्याला नसल त्या चुलत्याला राजकारणातलं म्हणायलोय मी. पण या चुलत्यांना गणेशरावांचा अभिमान आहे. का नसू नये? किती दादा? 11,000 रुपये देणगी दिले. जोरात वाजवा. जोरात. अरे बाहेरच्या लोकांचा पाठिंबा आहे का नाही आम्हाला? हा आहे का कोणी अजून? बघू इकडे एखादी जनाबाई, मीराबाई. मला दिसत नाही बरं का हात कोणी वर केला. आशाबाई गुलाबगिरी माळेगाव. ह्याच ना? 10,000 रुपये. आशाबाई गुलाबराव गिरी माळेगाव यांनी सुद्धा 10,000 रुपयाची देणगी दिली. टाळी वाजवा एकदा. हा चला बघू अजून. नाही घरी विचारायचं आहे का? अजून विचार करा. पण हाय नाव येणारच आहेत अजून. रात्री दादांनी दिलेत. काय नाव दादा? वसंतदादा पारखे साळेगाव. वसंतदादा पारखे साळेगावकर यांनी सुद्धा काल 5,000 रुपये देणगी दिले. जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हा चला बघू लवकर नावं सांगा. मला कीर्तन करायचं आहे अजून. हां हे समोरचे कोणते? जया डॉक्टर कवडे 5,000. गाव कनेरवाडीकर जया कवडे डॉक्टर कवडे यांनी 5,000 रुपये देणगी दिली. टाळी वाजवा एकदा. आणि जे नावं देत आहेत ह्यांनी थोडं ह्या मावशीचं काय नाव? कुसुम शिवराज पारखे. किती? 10,000 रुपये देणगी दिली. वाजवा जोरात वाजवा जरा. वा धन्यवाद बरं का.
आणि तुम्ही जे हे शब्द देताय हे शब्द देताना मात्र विचार करून द्या, नाही तर इथं टाळ्या वाजतात म्हणून आकडे मोठे देताल आणि पुन्हा म्हणताल महाराज ते उगं मी भावनेत दिल तर तसलं चालणार नाही. इथं शब्द देणं हा शब्द लबडे महाराजांना नाही, रघुनंदन महाराजांना नाही, गणेश महाराजांना नाही. तुमचा हा जो शब्द आहे हा श्री संत एकनाथ महाराजांना शब्द आहे, एवढं लक्षात राहू द्या. त्यांच्या घरी 36 वर्ष कामं केलेत पांडुरंगाने. तुम्ही जर 2 हातांनी एकनाथ महाराजांना दिलं तो श्रीखंड्याच्या रूपाने तुम्हाला पुढच्या वर्षात 1000 हाताने दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एकदा देऊन तर बघा, देऊन काही कमी पडणार नाही. हां काय नाव दादा? हरिसरचे वडील. हरिसरचे वडील बलभीम बापू जाधव. बघा महाराजांना नाही पण महाराजाच्या बापाने दिले का नाही ते बी द्या. आमचे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय बलभीम ना, बलभीम महाराज यांनी सुद्धा किती दादा 11,000 रुपये देणगी दिले. जोरात जोरात टाळी जरा. बस इकडं कोणीतरी केलता ना हात. हां हे भारत पांडुरंग इंगळे 5,000 रुपये देणगी. तुम्ही टाळ्या मनाने वाजवत जा जरा. भारत पांडुरंग इंगळे 5,000. इकडं कोणतरी केलतं ना. इकडच्या झाल्या का झाशीच्या राणी? अशोक गाडे आर्णीकर तेर परिसरातले या भाविकांनी 500 रुपये दिले आता. आणि हे मान्य आहे आम्हाला, अशोकरावजींनी 500 रुपये दिले, काय लाजायचं नाही. ज्याची जशी परिस्थिती. आता ह्यांनी 10,000 रमेशरावने दिले म्हणजे मी काय 10च द्यायचे का? माझी जशी परिस्थिती तशी. दात्या आणि मागत्याशी धर्मनीती तरी बोलिली आहे, यथानुशक्ती ठाकेल तैशी. एक लक्षात राहू द्या. पण परिस्थिती पाहून तुमची लाखाने द्यायची परिस्थिती आहे आणि तुम्ही जर उगं 500-400 देत असाल ते देवाला मान्य नाही. तुमची जर खरोखरच शेती नाही, वाडी नाही, दुसऱ्याच्या शेतात जायचं, खुरपायचं, कामं करायचे, दुसऱ्याच्या शेतात रोजानी जायचं, त्यांनी असे 500 आणि 1100 रुपये दिले तर ते ठीक आहे. पण ह्यांना कधी कमीपणा वाटू देऊ नका. तुम्ही 500 आणि 1000 रुपये तुमच्या गरिबी परिस्थितीतून दिले तरी तुमचे 500 रुपये आमच्या एकनाथ महाराजाला 51,000प्रमाणे एवढं लक्षात राहू द्या. कारण तुमच्या परिस्थितीनुसार देताय तुम्ही, काही लाजू नका. ज्याची जशी परिस्थिती असेल तसं द्या. हां चला लवकर. संतोष घोरपडे आर्णीकडे आमचे मित्र यांनी 2100 रुपये दिलेले आहे. टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी, संतोषरावसाठी. आकडे 5च्या कमी येऊ देऊ नका, जरा चढता राहू दे ना क्रम खाली. हां काय नाव? किती? विष्णूरावजी कोळेकर 2100 रुपये. टाळी वाजवा एकदा. आता ह्यांना वरट्या करा रे बाबा कोणीतरी. ह्यांच्या पुढं आकडा येऊ द्या बघू. भक्तिमती माता. आणि एक लक्षात राहू द्या, इथं जे दान देता हे काय त्यांच्या प्रापंचिक कार्याला लागणार नाही. आम्ही काय येडेत का पंढरपूरनी इथं भोग यायला आणि इथं येऊन देणग्या द्यायला? हे प्रापंचिक कार्याला नाही. इथं एक आमच्या वारकरी संप्रदायाचा आश्रम होतोय याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्या आश्रमाच्या कार्यासाठी लागणार आहे. म्हणून एवढं मोठं भव्य मंदिर या ठिकाणी होतंय. याला सर्वांनी सहकार्य करा. आणि आज सहकार्य केलं, आता नाही तर कोरोनात आजारी पडलो असतं तर लाखांनी गेले असतील पैसे. इथं सहकार्य करा. काय नाव म्हणजे? रामरावजी वरपे यांनी या ठिकाणी मंदिराला देणगी दिली. त्यांना रोखच दिले काय मावशी? हां बघा हे रोख देणं चालू आहे. आणि हे जे आकडे आपण देतोय, मी असो, आमचे रघुनंदन महाराज असो, नाही तर हरी महाराजांचे वडील बलभीम महाराज असो, जे आपण आकडे दिलेत हे 1 महिन्याच्या आतमध्ये आपली देणगी गणेश महाराजाकडे जमा करायची. 1 महिन्याच्या आतमध्ये, त्याच्यानंतर नाही. म्हणजे ते मंदिराचं कार्य उभारीने सुरू होईल. काय म्हणतात आजी? दुर्गाबाई वरपे 500 रुपये दिले. आता हे नंतर द्या कीर्तन. हां माझ्याकडे 5,000च्या पुढचे असले तर आता सांगा आणि बाकीचे मग नंतर द्या. हां काय सांगा? हां त्यात जर आपण कोरोनात आजारी पडलो असतो किती गेले असते. आणि इथं जर मंदिराला दिले नाही
आश्रमाला दिले नाही तिकडं डॉक्टरला द्यावा लागतील, वकिलाला द्यावा लागतील. फक्त ती एक आहे, तिकडं गेलेले कळत नाही आणि तिकडं गेलेले कामाला येणार नाही. आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, बुवा मंदिराला, सप्ताहाला, अन्नदानाला तुम्ही जर परमार्थात तिळभर केलं तर त्याचं पर्वता एवढं पुण्य भेटेल आणि प्रपंचात पर्वता एवढं केलं तर तिळभर पुण्य भेटणार नाही. लेकराला, नातवाला आणि ह्यांना तुम्ही किती करून ठेवा, काय पुण्य भेटणार आहे? काही नाही. ते कर्तव्य आहे आपलं. एकदा का आपण वर गेलो ना, वर म्हणजे इथं पत्र्यावर नाही, आपलं आयुष्य संपलं ना, आपण वर गेलो की वर थोडा गेन दे बरं ह्याला, असं वजन जर येत नाही मॉनिटर. आपण वर गेलो आणि वर गेल्यानंतर असा मोठा हॉल असतो तिथं. आपल्या आश्रमात कसा आहे हा हॉल, मोठा हॉल असतो, असं स्टेज असतं, वर सिंहासन असतं, त्याच्यावर यमधर्म बसलेले असतात. 2 लाईनी असतात अशा. आपला नंबर आला की यमधर्म धरतो ना, असं फेकतो हात फेकलं की ते 2 लाईनी बघितल्या, काहीच्या हातात काट्या, काहीच्या हातात तलवारी, काहीच्या हातात चाबूक, त्रिशूळ, मुदगल, मारायचं आणि ठोकायचंच सामान सगळं. आपण घाबरतो. यमधर्म म्हणतो थांब थांब, घाबरू नको. माझ्या डाव्या हातालाही साऊंड सर्व्हिसवाले बसलेत, सुंदर साऊंड सर्व्हिस आहे. त्यांच्याजवळ बघा त्या 3-4 मशनरीन, हेन वायरीन, ते सगळा राडा, कोणाचा कमी करायचा, कोणाचा वाढवायचा, सगळे बटणं त्यांच्या हातात आहे. तसं तिथं एक जण वर बसलेला असतो, त्याचं नाव आहे चित्रगुप्त. आपण आत गेलो, एकटंच असतो, बाकी सगळे अनोळखीच, अकराळ विक्राळ, काळे कुट्ट, निर्दय, निष्ठुर, निगरगट्ट, सगळी तसली पाहिली की भीती वाटते. यमधर्म म्हणतो थांब, घाबरू नको. चित्रगुप्ता हे किती वर्ष जगलंय बघ रे. हे पाठीमागं जसा बोर्ड लावलंय तेवढी मोठी स्क्रीन असते तिथं, LED. आणि आपण किती वर्ष जगलोय बघ म्हणलं की चित्रगुप्त कॅम्प्युटरवर टाकतं वय म्हणून टाकलं, स्क्रीनकडं पाहिलं 93. कोणत्या गावचं आहे बघ, गाव साळेगाव, माळेगाव, सातेफळ. ते तिथं नावं येतात ना, मग कोणत्या गावचं असेल ते. बोबडेवाडी माझ्या झाले पाठ आता 4 तर, पण ते एक नाही झालं गाड्या ते कोणचं. ते अजूनही पाठ झालं. यांचं गाव आहे बनशी गुरुजी. बनशी गुरुजी, गुरुजींचं गाव आहे ते. काय गावाचं ना, गांजी शेलगाव गांजी. हा आता झालं, शेलगाव गांजी. बरोबर आहे ना आता, ठीक आहे. हां, मग हे ते आपलं काय गाव असेल ते गावाचं नाव येतं तिथं. यमधर्म म्हणतो एक काम कर, आता 20च मिनिट बाकी आहे, मला सगळं ह्याचं बघायला, पिक्चर बघायला वेळ नाही. हे 93 वर्ष जगलंय ना, म्हणले हो 93 वर्ष. मग याच्या गावात ते गणेश महाराज शास्त्रींनी मोठा आश्रम तयार केला होता. तिथं लबडे महाराजांनी 5,000 दिलते, भगवानरावांनी आपलं रमेशरावांनी 10,000 दिलते, बलभीम महाराजांनी 10 दिलते, रघुनंदन महाराजांनी संस्थेच्या वतीनं 5 दिलते. आमच्या सगळ्या आशाताई असतील, कुठं कोण, हे सगळ्या मंडळींनी पैसे दिलते. ह्यानं किती दिलते बघ. मग ते कॅम्प्युटरवर चित्रगुप्त टाकतो, दान म्हणून टाकलं, स्क्रीनकडं पाहिलं, आकडाच नाही. यमधर्म दांत खाय करकरा. बरं ह्यानं नाही दान देऊ दे, हे वारे किती वाऱ्या केल्या बघ रे, ते त्याच्यावर टाकतं वारी, तर सगळी स्क्रीन कोरी. तिथं आकडाच नाही. आकडा नाही, मंदिराला काही दिलं नाही का. तुम्हाला काय उभं राहायला आणलं का, मारा मारा त्या पाडव्याला. मग एवढं मारतात ना, मारीती, तोडीती, झोडीती, निष्ठ एवढं मारतात. सोड सोड. एवढं लोकांनी सहकार्य केलं तर, कुणी स्टील दिलं तर, कुणी विटा दिल, त्या कोणत्या गावांनी सिमेंट दिलं तर, ह्याला काय झालं तर दिलं नाही ना यानं. करवत आणा रे, करवत आणा म्हटलं, करवत आणतात. आपले 2 काय म्हणतील लबडे महाराज, तुमचं आडनाव लबडेन जरा लबाड बोलता का. म्हणलं काय झालं, काय झालं म्हणजे आमच्या गावच्या स्मशानभूमीत त्याची 3 चिमट्या राख झाली आणि तिथं काय तोडी ती. एक लक्षात राहू द्या, तुम्ही जर एखाद्या मोठ्या दवाखान्यात गेले, बीडला, संभाजीनगरला, तुमच्या अंगावर किती भारी कपडे असू द्या, ठेवतात का ते.
आपले कपडे काढतात आणि दवाखान्याचा तसला ढगळा ड्रेस घालतात. तसं देव म्हणतो ते ड्रेस तिथंच पेटव. साडेगाव माळेगाव काय असेल ते सातेपळ तिथंच बोबडेवाडी ह्यांची राहिलीच बघा ते काय असेल ते तिथं ते तिथंच पेटव. मग हे शरीर इथंच पेटवतात, पण आत्मा अविनाशी आहे. आत्मा का वर गेला की त्याला वेगळं शरीर देतात, म्हणजे ड्रेस देतात, म्हणजे शरीर. मग आपले 2 हात असे धरतात. एवढं लबडे महाराज 9 वाजोस्त म्हणत होतं, पण याने हात वर केला नाही. 5,000 नाही 11,000 कोणी केला इकडं वर? त्यांना केला होय, मला वाटलं मलाच केला. यानं हात वर केला नाही, देणगी दिली नाही. 2 हात धरतात आणि करवत आणि कापताल. लय आरडताल वर गेल्यावर. काय द्यायचंय ते आता हे मंदिराचं काम पूर्ण व्हायच्या आत द्या. एकदा काम पूर्ण झाल्यावर गणेश महाराज मागणारच नाहीत तुम्हाला, आणि आपणही देणार नाही. मंदिर झाल्यावर पुन्हा कशाला द्यायचे तर. म्हणून जोपर्यंत अरे अभिमानानं सांगू आपण, आता एकदा मंदिराचं काम पूर्ण झालं, इथून पुढं आपले पोरं नातवंड पत्रुंड किती पिढ्या येऊ द्या, एकनाथ महाराजांचं दर्शन घेतील. त्यावेळेला इथं बोर्ड लावतीलच नाही आपल्या नावाचा. माझं नाव पहिलं लावा. ते आपल्या नावाचा बोर्ड लावतील तर नातू पत्रुंड आल्यावर म्हणतील का आपल्या आज्यानं 5,000 दिल ते इथं. इथून पुढं किती जरी पिढ्या आल्या तरी डबलपल्या डोळ्यानं मात्र आपली आठवण केल्याशिवाय राहणार नाहीत मंदिराच्या रूपाने. म्हणून सहकार्य करा. एकदा पूर्ण झाल्यावर पुन्हा नाही, पुन्हा काही सहकार्य करून उपयोग आहे. म्हणून ज्यांना जे शक्य असेल ते श्रीमंती असावी आणि त्याला उदारताची जोडही असावी. काही काही श्रीमंत असतात पण चिकट असतात. याचा अनुभव कार्यकर्त्यांना येतो पा. ते मग अशी होते ना इथं पावती बुकवाले, ते पावती फाडायला जातात का नाही. साहेब आहेत का साहेब, या बसा. कोणीकडे येणं केलं काही नाही. ते शास्त्री महाराजांच्या आश्रमावरचा सप्ता तुमची पावती राहिली होती. ते म्हणतात कोणी सांगितले कुठं तुम्हाला ही सप्त्याची? गेल्या वर्षी सप्ताह, ह्या वर्षी सप्ताह, वर्गणी. कार्यकर्ते एकमेकाकडे बघतात. चला हे काय वर्गणी द्यायच्या मार्गावर दिसत नाही. कार्यकर्ते नाराज झाले आणि उठले. हे म्हणलं बसा बसा. पुन्हा सगळ्या तालुक्यात चर्चा करताना अमुकानं दिली नाही. ल्या नाव लिहा. नाव लिह. नाव लिहा म्हटल्याबरोबर ते नाव लिहिलं काय असेल ते सगळं नाव लिहिलं. आकड्या लिहायच्या टायमाला कार्यकर्ते त्याच्याकडे पाहतात, ते ह्याच्याकडे. किती लिहायचे साहेब? लिहा ना, तुम्हीच लिहा ना. सगळे जाणते कार्यकर्ते तुम्ही सांगा ना. तुम्हीच लिहा. आपण तुम्ही सांगा. मग हे उठून उभं राहतं, असं श्वास टाकतं, डोकं खाजवतं. लिहा ना. 11 रुपये लिहा. अरे आज पेटवलं तर 3.5 महिने जायचं नाही. तुझ्या श्रीमंताला काय पेटवायचं आहे का मग? करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. 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 सोडविल यमा पासोनिया. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमा पासोनिया. तिथं लय पैशाच्या मानाच्या धनाच्या जोरावर लय येवत असेल ना, तर ऐका, तिथं मग तेथे नचले काही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. तिथं पैसा कामाला येत नाही, सत्ता कामाला येत नाही. हे जे दान केलंय तेवढं कामाला येतं. परलोकी येईल कामा. आणि सोडविल यमापासून या. आता काही काही इथले सगळे श्रीमंत तसे नाहीत, पण काही काही श्रीमंत माणसं अशी चिकट, मग त्याला ते भिकारी त्याच्या पुढचे भेटतात. एक श्रीमंत माणूस बंगल्याच्या बाहेर उभा होता. 3 मजली इमारत, पायात बूट, जीनची पॅन्ट, लाल टी शर्ट, डोळ्याला गॉगल, तोंडात गुटखा, हातात ब्रिस्टॉल सिगारेट, 2-3 अंगठ्या बोटात. एक भिकारी दारात आला. काहीतरी वाडा साहेब. हे सिगरेट वड चल पुढं. काहीतरी वाडा साहेब. श्री ते भिकारी म्हटलं का एवढा मोठा बंगला बांधला, एवढे कडक. अहो शिळी बाकी भाकर वाडा. भाकर नाही घरी. भिकारी हुशार होता. एखादं भांडं द्या. भांडही नाही घरी. फुटकं द्या. हे एवढं चिकट होतं आहे म्हणलं, फुटकंही नाही घरी. प्लास्टिकचं द्या. प्लास्टिकचं नाही घरी. एखादं कापड द्या. कापड नाही घरी.
फाटकं द्या. ही एवढं कंजूस होतंय म्हणलं फाटकंही नाही घरी. तांदूळ द्या, तांदूळही नाही घरी. ज्वारीचं पीठ वाढा, पीठ नाही घरी. बाजरीचं वाढा, बाजरीचंही नाही घरी. मग गव्हाचं वाढा, गव्हाचंही नाही घरी. मग 2-4 रुपये तरी द्या गरीबाला, 2-4 रुपये नाही घरी. मग माझ्याबरोबर चला. नाही, दोघं भीक मागून केसच्या नाही तर इकडच्या त्या एसटीच्या. तुझ्या श्रीमंत्याला काय पेटवायचं वे रे? श्रीमंती असावी इथं पंगत घालण्यासाठी असावी. श्रीमंती असावी इथं मंदिराला देणगी देण्यासाठी असावी. जीवनात असं काहीतरी करा. छातीला हात लावून आपण सांगितलं पाहिजे, आश्रमावर गेल्या वर्षीपासून पट्ट्या एकटा पंगत देतोय म्हणून. नाही तर असे तर कुत्रे मांजरे डुकरं जन्माला येतात आणि मरतात आणि त्यांच्यात आपल्यात काय फरक आहे? कुठं दान करायचं नाही, कुठं अन्नदान नाही, कुठं भजन कीर्तन नाही, कुठं कीर्तनाला नाही. इथं सहकार्य करा, ते बरोबर येणार आहे. कितीतरी पटीनं हे पुण्य देणार आहे. एकनाथ महाराज संतही आहेत, शांतही आहेत, श्रीमंतही आहेत. आणि आज सांगतो गणेश महाराज तुम्हाला, इकडचं मला आनंद वाटला. इथं मला कीर्तन करताना असं वाटतंय साळेगाव माळेगाव जातेफळी इथं मला वाटत नाही मी कीर्तन करतोय. असं वाटतं मी पैठणच्या एकनाथ महाराजाच्या यात्रेत नाथषष्ठीचं माझं कीर्तन चालू आहे. केवढं सुंदर वातावरण आहे हे. इथं पाऊल टाकला की कळतं महाराज. तुम्ही त्यातले आम्ही सगळी आता हे तर ह्यांची संस्था, हे श्री संत गोरोबा काका वारकरी शिक्षण संस्था, तिरुपती, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ह्यांचे विद्यार्थी आता ऐकलं पक्वाज, आपण ऐकलं गायन त्यांचं. हे फक्त महाराष्ट्रात नाहीत, परप्रांतामध्ये यांचे विद्यार्थी जातात. सोपं नाही. 300-350 विद्यार्थी संस्थेत शिकायला आहे त्यांच्या. इथं घरचे 2 पोरं डोकं दुखवायले तर आपलं कसे सांभाळत असतील त्यांची त्यांना माहिती. आणि नुसतं सांभाळत नाही, त्यांना आकार द्यायचा आहे, उकार द्यायचा आहे. सोपी गोष्ट आहे काय? म्हणून आज इथं आम्ही कीर्तन करताना हे बघा, ह्याला काय आकार द्यायचा? महाराज ह्यांना आकार द्यायचं काम करायचंच आहे. हे आनंद वाटतो आम्हाला. हे कोणत्या गावचे 2 पोरं आहे? सातेफळचे. नारायण गुरव सातेफळ 5000 रुपये दिले त्यांनी. नारायणरावजी कुठे आहेत? पखवाज वादक यांचे वडील. बघा, नारायणरावजी गुरव यांनी सुद्धा 5000 रुपये देणगी दिले. जोरात टाळी वाजवा. 5000 रुपये. अजून कोणाला द्यायचं असेल तर हात वर करून नाव द्या, काय अडचण नाही. आजच्या कीर्तनात द्या. बघा, तुम्हाला एका वर्षात त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ महाराजाचा दरबार आहे, ते साधाच कोणाचा. काय म्हणतात मावशी? काय म्हणायले आहात? बरं सांगताल, पुन्हा नाव सांगतील ते. आले बघा साहेब. हां, परमेश्वर ज्ञानोबा गीते. बघा, परमेश्वराला काळजी आहेच ना. परमेश्वररावजी ज्ञानोबा गीते यांनी सुद्धा 5000 रुपयाची देणगी दिली. जोरात टाळ्या वाजवा एकदा. बस चला, कोणाला द्यायचे असले तर आता हात वर करा रे बाबा. झालं, आता 8च मिनिट राहिलेत आपले. आनंद वाटतो. हे आता आश्रमाचं जे कार्य आहे असंच आता इकडचे आश्रम काही प्रसिद्ध आहेत. मी मागे इकडं कीर्तनाला आलतो पुढं त्या आपले वरबगाव कर महाराजांनी. वरबगावच की किती? 5-7 किलोमीटर. बघा, 5 ते 7 किलोमीटर आहे वरबगाव संस्थान. पण किती जुनं ते वैकुंठवासी रामकृष्ण महाराज वरबगावकर. केवढं मोठं योगदान संप्रदायामध्ये. आता भगवान महाराज त्यांच्या पुढं एक पाऊल टाकून एवढं मोठं ऐश्वर्य चालवत आहेत. पण गणेश महाराजांना, खरंच गणेश महाराजांना मी तुम्हा सगळ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी या तुमच्या सगळ्या भाविकांना धन्यवाद देणार आहे की गणेश महाराजांवर तुम्ही एवढं प्रेम करताय. साधी गोष्ट आहे का हे एवढं उभं करणं? एका शब्दात 5-5, 10-10, 11-11 हजार एवढी मंडळी आपण देत आहे. हे जर असंच आता तुम्हा सर्वांचं प्रेम त्यांच्यावर राहू द्या. जास्त नाही दीपक महाराज, जास्त नाही. आजचं रेकॉर्डिंग शूटिंग चालूच आहे. मी जाहीर सांगतो, जाहीर येणाऱ्या 3 ते 4 वर्षानंतर
आपल्या परिसरातला सगळ्यात मोठा भक्ती उत्सव कुठं होत असेल तर आपल्या इथं आश्रमात होणार इथून, आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्याने होणार. कोणाला देणगी देता येते त्यांनी देणगी द्यायची, कोणाला नाही ऐपत त्यांनी चटया उचलायच्या, पंक्ती वाढायच्या, स्वयंपाक करायचा. इथं काही नुसतं देणगीत द्या, परमार्थ नुसतं अर्थावरच नाही. इथं ज्याला जी सेवा घडेल ती सेवा इथं करायची. कोणी वाढण्याची करायची, कोणी स्वयंपाकाची करायची, कोणी इथं टाळ घेण्याची करायची, आमच्यासारख्यानी असे 2 शब्द बोलण्याची करायची. सगळ्यांनी सहकार्य करा. आणि हा भक्ती उत्सव मी तर म्हणतो, श्री संत एकनाथ महाराजांच्या षष्टीचा सोहळा हा पैठणला भव्य दिव्य स्वरूपात तिथं तर होतोच, पण महाराष्ट्रात येणाऱ्या 8 ते 10 वर्षानंतर पैठणच्या नंतर षष्टीचा भव्य सोहळा कुठं होतो तर साळेगाव, माळेगाव, सातेफळच्या पटांगणात होतो. आणि ते होणारच आहे, लगेच कळतंय. दुसऱ्या वर्षात जर मंडप कमी पडतोय तिकडं शेवटच्या नारळाच्या झाडाकरण तिकडं गेटपर्यंत लोक बसतायत, झाला आता मधलाच गॅप रिकाम आहे, ते उद्यात भरून जाईल. एवढा समाज इथं उपस्थित होतोय. नक्कीच आपल्या सहकार्याने हा आश्रम, हा भव्य दिव्य स्वरूप काय 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 म्हणतात आजी, सांगा की काय सांगा. हा, द्रुपदी ज्ञानोबा लांडे त्यांनी सुद्धा पुन्हा नंतर द्या. लहाने लांडगे 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 वा, पुसेगावकर आजी, टाळी वाजवा आजीसाठी. आवाज मोठा आहे तशी नोट बी मोठी काढा. हा, पुन्हा द्या, पुन्हा नंतर द्या, तिकडं पावती घ्या पुन्हा नंतर. किती? हां, असं जरा थोडं पोट भरतंय माझं. मग हरिश्चंद्ररावजी वरपे यांनी सुद्धा 5,000 रुपयाची देणगी या मंदिरासाठी दिली. जोरात टाळी वाजवा त्यांची. त्यांनाही धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. हां, नावं येत राहू द्या शेवटपर्यंत. हां, काय सांगितलं का माईकमध्ये? सांगितलं. हां, त्यांचंही सांगितलं. सगळे ज्याच्या त्याच्या पद्धतीने करा, काय अडचण नाही. श्री संत एकनाथ महाराज संतही आहेत, शांतही आहेत आणि श्रीमंतही आहेत. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, एकनाथ महाराजांच्या घरी स्वतः भगवंत का आजसुद्धा हे जे म्हणतात ना, देवच आहे कान, संतच आहेत कान, त्यांना या म्हणावून तिथं षष्टीला बघा म्हणा. त्यांना म्हणाव फक्त तुझ्या गावचा एखादा टँकर नेन तिथला फक्त रांजण भरून दाखव म्हणाव. आज सुद्धा पैठणला एकनाथ महाराजांच्या त्या वाड्यामध्ये किती घागरी त्या कावडीतल्या त्याच्यामध्ये पडू द्या, आजही रांजण भरत नाही. माझ्या अंगावर शहारे उभे राहिलेत हे बोलताना. पण ज्या वेळेला कोणत्या तरी भाविकाच्या रूपात आमचा पण स्वतः भगवंत परमात्मा श्रीखंड्याच्या रूपात, वारकऱ्याच्या रूपात येऊन थोडं कावडीत पाणी त्यात टाकतो, त्यावेळेला तिथलं रांजण भरतो आजसुद्धा. बघा ना म्हणा, देव आहे का नाही म्हणणाऱ्याने तिथं जाऊन जरा आजही या अनुभूत्या येतात. एकनाथ महाराजांच्या घरी 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 सप्ताह नाही, 1 अधिक महिना नाही, मग 36 वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा मंदी तसे पाय. एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं तरी एकनाथ महाराजांच्या गात्यात असा एकही अभंग नाही की धन्याचे दिन देवदर्शनाचा, अजिबात नाही. 36 वर्ष देवघर राहिले. धन्याचे दिन ईश्वर दर्शनाचा, अजिबात नाही. धन्याची दिन भगवंत दर्शनाचा, तसंही नाही. मग कसं आहे? धन्याच दिन संत दर्शनाचा, वा वा. धन्याच दिन संत दर्शनाचा, धन्याच दिन संत दर्शनाचा, धन्याच दिन संत दर्शनाचा, धन्याच दिन संत
गेला शिन गेला अनंत जन्मिता शिन गेला अनंत जन्मिता शिन गेला टाळ्या वाजवा त्या लेकरासाठी एकदम जोरात वाजवा. हॅलो हॅलो मी म्हणलं सुद्धा नाही की पहिल्या चरणात म्हणतात हे बरोबर. मी जिथं आलं की तिथं उचललं ते. एकनाथ महाराज म्हणतात धन्य आजी दिन ईश्वर दर्शनाचं नाही तर धन्य आजी दिन संत दर्शनाचा. अशी लेकरं तयार झाली पाहिजे आपले सुद्धा. सध्या संपत्ती कमवायच्या नादात संततीवर संस्कार करायला आईवडिलाला वेळच राहिला नाही. सध्या कोणी लावायचे संस्कार. आज मला आनंद वाटतोय सातेफळीचीच पोरण हे बघा कसं नेहरू शर्टन ते कंबर बांधून लगे टोपीन गंधन हा कसे टाळ घेऊन उभे. ती कुठले ते शेवट साळेगाव हे नशीब आहे. इथली तरुण पोरं कीर्तनात टाळ घेऊन उभे. पण गणेश महाराजांच्या पुढं मी थोडी विनंती करणार आहे. ह्या वर्षी साळेगावचे आणि सातेफळची बोरं उभी आहेत पण एवढ्या मंडपात 3च बोरं उभी आहेत. पुढच्या वर्षी मी येईल किंवा जो कीर्तनकार येईल त्या कीर्तनकाराला कमीत कमी या मंडपामध्ये साळेगावचे 15-20, माळेगावचे 15-20, सातेफळचे 15-20 शेवटच्या टोकापर्यंत टाळकऱ्याची लाईन गेली पाहिजे. आणि गणेश महाराजांनी त्याच्यासाठी प्रयत्न करावेत. त्याच्यासाठी येणाऱ्या उन्हाळ्यात सुट्टीमध्ये या आश्रमावरती एखादं बालसंस्कार शिबिर घ्या. आपली खरी संपत्ती ही आहे. इथं टाळकरी तयार झाले पाहिजे. बघा त्या मुस्लिम समाजात जरा 6-7 वर्षाच्या पोराला जाळीच्या गोल टोप्या घालते, हाताला धरते. ते मस्जिद आहे, कुराण आहे, अल्लाह आहे. 24 वर्षाचे घोडमे झाले आमचे. हनुमान चालीसा माहीत नाही राव. हरिपाठ तर 2 किलोमीटर लांब आहे. जागा व्हा. हे जे सध्या पुढच्या थराला गेलं ना वातावरण. माझी तुमच्या सगळ्या आईवडिलांच्या मी तुमच्या मुलासारखा आहे. मी पदर पसरतो तुमच्यासमोर. ती भीक फक्त एवढीच असेल की आपल्या मुलांना संस्कार व्यवस्थित लावा. आज इथं एवढ्या भक्तिमती माता बसल्यात. मी कुणाच्या भावासारखा आहे, कुणाच्या मुलासारखा आहे. राग येऊ देऊ नका आई. पण इथं माझा जाहीर प्रश्न आहे तुम्हा सगळ्या माता माऊल्यांना. जुन्या काळात दिवा लावत असताना आजी शुभंकरोती पसायदान वगैरे शिकवायच्या मुलांना लहान नातवांना. आज इथं एवढ्या माता माऊल्यात. ह्याच्यातलं किती माता माऊल्या दिवा लावताना आपल्या नातवाला, नातीला, मुलाला, मुलीला शुभंकरोती पसायदान, ज्ञानोबा राय, तुकोबा राय, एकनाथ महाराज, गोरोबा काकांच्या गोष्टी सांगतात. बघू हात वर करा. 1 2 3 5 5 5 झाल्या का. आणि बाकीच्या काय मालिकाच बघता होय. तुम्हा सगळ्या महिला वर्गांना आमची विनंती आहे, खरंच विनंती आहे. एक भावाचा ऐका, तुमच्या लेकाचा ऐका. उद्यापासून शपथ आहे तुम्हाला, शपथ. देवाचा दिवा लावत असताना नात काय मुलगा मुलगी लहान असतील त्यांना दिव्याजवळ घेऊन बसा आणि पसायदान तरी म्हणायला लावा. जरूर इंग्लिश मिडियमला मुलं पाठवा.
आलंच पाहिजे इंग्रजी. देश परदेशात व्यापार करायचा आहे, इंग्रजी भाषा यावी लागेल. इंग्लिश मिडियमला जरूर टाका, पण स्कूलमधून घरी आल्यावर त्याने मराठीत हरिपाठच म्हणला पाहिजे. हे संस्कार लावा. पुढच्या वर्षी मला इथं कमीत कमी यात 5-7 गावची 10-15 जरी म्हणलं शिबिर घ्या महाराज, काय आम्ही आहे तुमच्या मागं, काय घाबरता तुम्ही, येऊ द्या. आणि तुम्हा सगळ्याला विनंती, उन्हाळ्यात पोरं इकडं बॅट बॉल खेळून, तिकडं इटे दांडून, तिकडं लुडून, कुठं काय गेम खेळ, ह्याच्यापेक्षा ती पोरं इथं आश्रमात पाठवा, शिबिरासाठी पाठवा. इथं 15, 20, 25 दिवस काय शिबिर घेतील गणेश महाराज, सांगतील त्यांच्या काल्याच्या कीर्तनात. रोज 2 अभंग त्यांच्याकडून पाठ करून घेतील. त्या शिबिरामध्ये त्याचा हरिपाठ पाठ होईल आणि श्रीमद भगवद्गीतेचा 15वा अध्याय त्याचा पाठ होईल. एवढी गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो. नाही तर सध्या कोणच्या थराला गेलंय वातावरण सध्या, बाबा माझे कीर्तनात सांगायला जीभ उचलत नाही, एवढ्या पुढच्या थराला गेले. सासऱ्याला सून कळलं नाही सध्या, भावाला बहीण कळू नये आणि बापाला लेक कळू नये. अरे जनावरं बरी जनावरं, त्यांना तरी कळते कुठं भोग भोगावीन, कुठं काय करावं कोणाची. सध्या माणसाला कळा नाही. चालत्या बस गाडीत अत्याचार. इथून घरी गेले की कोणतंही चॅनेल लावा, बातमी एकच आहे, अमुक अमुक गावामध्ये अमुक अमुक नाराधमानी अल्पवयीन मुलीवर बलात्कार. आहेच काय सध्या. लावा जरा अशा मुलांवर संस्कार आहे. लहान आहेत तोवर त्यांना माळा घाला. किती जणांनी आज पोरण नातवंड आणलेत कीर्तनाला, कोणी लावायचे संस्कार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, नाही तर येणारा कालखंड हिंदूच्या दृष्टीने एकदम धोक्याचा आहे. राहतील मंदिर, राहतील का मंदिराची कळस, राहील काय माता भगिनींच्या कपाळाला कुंकू. जेवढे लज जिहादची प्रकरण आहे तेवढे हिंदूंच्या मुलींबरोबरच. हे काय षडयंत्र चालू आहे. मग त्यांचा आचार विचार उच्चार सुधरा जरा. त्याला जर लहानपणी अशा वयात माळ घातली तर तुमचं पोरग कोणत्याही दुकानासमोर उभं राहणार नाही, काही खाणार नाही. ती माळच त्याला सांगल काय खायचं, काय प्यायचं, कसं वागायचं. ते व्यसनमुक्ती आमच्यात आहे, भ्रष्टाचार निर्मूलन आमच्यात आहे. एवढंच नाही, हे चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करण्याचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे वारकरी संप्रदायातली कथा कीर्तन आहे. चालतं बोलतं विद्यापीठ ते घडवा. कीर्तन झालं, आम्ही हायवेने निघालो की बघतोय हे त्याच्या पुढं ते त्याच्या पुढं ज्या गाड्या पळवतात सध्या, रात्री पार्ट्या झालेल्या असतात, फुल पेलेले असते, चढलेले असते. गावचा फाटा गेलेला कळलं ना ह्याला, मागचा आरडते अरे गाव गेलं, त्याला ऐकू आलं ते हवा वाहत असलं मोटरसायकल आलं म्हणल्याबरोबर त्यांनी हँडेल वळवलं 90-95चा स्पीड. बरं त्याच्यावर चौघं बसलेले मोटरसायकल. काय फॅशन चालली कोणास ठाऊक. आमच्यासमोर मागं 5-6 दिवसापूर्वी एक गाडी चालू होती. मी ड्रायव्हरला म्हणलं तू दमानी चल. ती गाडी एवढी फास्ट होती, 4 जण बसलेले होते, त्यातल्या दोघाचं तोंड पुढं आणि दोघाचं मागं. मी ड्रायव्हरला म्हणलं हँडल कुठे आहे गाडीचं. ते म्हणलं महाराज पुढच्या दोघाकडे. आणि मग ते एकदम 90-95नी गाडी वळवली, मागचं टायर जागेवर फिरलं, 2 जण घासत गेले, दोघांनी हँडल धरलेलं ते दगडावर धडकले, डोकं फुटलं, रक्त जागेवर मारायला लागली पोरं. म्हाताऱ्या माणसांना लाज वाटायली सध्या अंत्ययात्रेला जायची. मी म्हणलं लाज का वाटते बाबा. ते म्हणले महाराज 80-85चे म्हातारी माणसं आम्ही आणि या 25 आणि 30च्या पोरांच्या अंत्ययात्रेला जायचं. त्यांच्या खांद्यावर आम्ही जायचं का आमच्या खांद्यावर त्यांनी. हे का घडतंय. व्यसनाधीनता वाढली. अरे तुमच्यासाठी नका सोडून दारू, नका सोडू मांसाहार, ह्या जन्माला घातलेल्या लेकरा बाळासाठी तरी सोडा जरा. त्यांच्यासाठी तरी एकदा का तुम्ही दारू पिऊन धडकून मेल्यावर ह्या कुटुंबाचा विचार करा. त्या बाईला कोणी भेटायला जात नाही, त्या लेकराकडे कोणी नीट पाहत नाही. कोण पाहायचंय पुन्हा त्यांच्याकडं. अजूनही वेळ गेलेली नाही. अजून सुद्धा सांगतो, संपत्ती जरूर कमवा, पण संपत्ती कमवत असताना संततीवर संस्कार चांगले लावा.
आणि ते आपल्या हातात आहे, आपल्या हातात आहे ते. हे ज्यावेळी हे का घडतंय माहिती आहे का तुम्हाला? हे शेळ्यान बोकडाचे मांस खातात नाही धाब्यावर. बोकडं जे सांभाळतात त्यांना विचारा, बोकड जर जन्माला आलं तर घड्याळ लावून 187 तासानंतर त्या बोकडाला जन्माला आल्यापासून 187 तासानंतर त्या बोकडाला नुसतं सोडा, त्याला त्याची आई कळत नाही, त्याची बहीण कळत नाही. 187 तासानंतर जन्माला आल्यानंतर बोकडाला त्याची आईन बहीण कळत नाही, तर त्या बोकडाचं मांस खाणाराला आया बहिणी कळतील होय? मग हे त्या खाण्याचा परिणाम आहे, पिण्याचा परिणाम आहे. जसा आहार तसा विचार होणार आहे. म्हणून आम्हाला ते ऐश्वर्य पाहिजे आहे ह्या आश्रमाचं, की ह्या टोकापासून ह्या आमचे बलभीम महाराज त्यांच्यापासून त्या शेवटच्या खांबापर्यंत आम्हाला इथं टाळकरी उभारलेले दिसू द्या, एवढी तुमच्या चरणी विनंती आहे. अभंगाचं पहिल्या चरणात मी फक्त प्रवेश केला आहे. अभंग सोडवलेला नाही, सोडणारही नाही. तुम्ही म्हणाल का सोडणार नाही? जरी ह्या वर्षी फक्त अभंगात प्रवेश केलेला असला तर पुढच्या वर्षी राहिलेला सोडू असं म्हणणारा मी महाराज नाही. फक्त एवढंच म्हणणार आहे. एकनाथ महाराज म्हणतात की धन्य आजी दिन संत दर्शनाचा. आमचा सुद्धा आजचा दिवस धन्य आहे की एकनाथ महाराजांच्या षष्टीनिमित्त आम्हालाही इथं सेवा करायला भेटली. आमचा सुद्धा अनंत जन्मीचा सीन गेला. मग तुम्हाला नेमकं काय करावं वाटतं? तर माझं वाटे त्यासी आलिंगन द्यावे, खदान सोडावे चरण त्यांचे. त्याच्यामुळं होईल काय? त्रिविध तापाची झाली बोळवण. पुन्हा कधी योग आला, कधी भेट इकडं इथंच नाही, साळेगाव माळेगाव सातेफळ इकडं कधी पुन्हा योग आला तर हा अभंग मी तिथं पुन्हा पूर्ण सोडविल आणि व्याजासहित सोडविल. व्याजासहित म्हणजे इथं आता 15-20 मिनटं बोललो आहे अभंगावर, तिथं 2 तास 2.5 तास बोललं, काय अडचण नाही. त्रिविध तापाची बोलवण होते, आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक. हे तीनही ताप निघून जातात. पण केव्हा देखील या चरण वैष्णवांचे एकनाथ महाराज म्हणतात माझी एवढीच इच्छा आहे की अशा संतांची मला संगती घडावी, त्यांचा वियोग माझ्या चित्ताला घडू नये. एका जनार्दनी घडो त्याचा संग, एका जनार्दनी घडो त्याचा संग, जनार्दनी घडो त्याचा संग, एका जनार्दनी घडो त्याचा संग. न भावा वियोग माझ्या चित्ता, न भावा वियोग ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास हात वर करा बघू. एक मिनिट. भानुदास एकनाथ, एकनाथ महाराजांचं भजन सर्वांनी सरळ हात. हा, दीपक महाराज पुढं म्हणतील, आपण सर्वांनी भानुदास एकनाथ पाठीमागं म्हणायचं. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, बोला. खालच्यांचा आवाज येऊ द्या. भानुदास एकनाथ, भानुदास बोला. एक टाळी. एक भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. सगळे म्हणा, पुरुष महिला बाल सगळे. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.
त्यांचा संग न व्हावा वियोग माझ्या चित्ता मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. एक मिनिट, मला हे कीर्तन जरी झालं तरी मी जेवणार सुद्धा नाही. मला 9:30 ते 11:30 कीर्तन येरमाळ्याजवळ बाबळगावला आहे. त्यामुळं मी लगेच गाडीत बसून मला जायचे म्हणून मी लवकर सोडले. झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करून 2 मिनिटांमध्ये महाराजांना आपण वाटलो आणि आपण आपली पुन्हा आरती घेऊ. स्वयंपाक झाला तर जेवायचं म्हटलं होते नंतर. बरोबर चालतं. सत्कार करा. बोला ना ते बाकी काय नाही सत्कार वगैरे काय. हा आश्रम आमचाच आहे आणि आपलाच आहे. त्यामुळं सत्कार केल्यानंतर बाहेरच्याचा करावा लागतो. त्यामुळं सत्कार वगैरे काही नाही. सूचना काय असतील तर दे. एक शाल श्रीफळ स्वीकार फक्त एक सन्मान म्हणून फक्त नाही असू दे. बोला सूचना द्या. आज नाथषष्ठीच्या या सोहळ्यातल्याची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आदरणीय वंदनीय महाराष्ट्रातल्या वारकरी सांप्रदायिक निष्ठावंत धर्माचार्य वारकरी फडकरी संघटनेचे अध्यक्ष रामाणाचार्य श्री क्षेत्र नामदेव महाराज लबडे. फार मोठं महाराजांचं संप्रदायात कार्य आहे. पंढरपूरला खूप मोठं कार्य आहे. महाराजांचा सन्मान नाथ शांतीधामच्या वतीने होत आहे, तो त्यांनी स्वीकारावा. धन्यवाद महाराज. आपले मार्गदर्शन मला असे सर्वांनी शब्दाला मान दिला. अशीच आपल्यावर कृपाछत्र राहो. महाराजांना वाट लावण्यासाठी भाऊसाहेब ठोंबरे 2-3 जण सेवक मंडळ अशोक राही गाडीकडे जाऊ. बाकी कोणी जास्त उठू नका. महाराजांना गाडीत बसून पुढे त्यांना पाचारण करा. हरिभक्ती पर्याय नामदेव महाराज लबडे म्हणजे फार मोठी विभूती आहे महाराज. जसं आपल्याला ढोक महाराजांचं सुद्धा आठवलं नसेल प्रति महाराज, तसंच त्या पद्धतीची शैली कीर्तन सांगण्याचे आदरणीय वजनदार व्यक्तिमत्व म्हणजे लबडे महाराज आहेत. आदरणीय महाराजांनी एकनाथ शांतीधामविषयी आपल्या मुखारविंदातून जे बोलले ते सर्वांनी आपण शब्द झेलले. अशी माणसंही वारकरी संप्रदायामध्ये मोठे काम करणारे असतात. आज या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमचे परम मित्र हरिभक्तीपरायण श्री संत गोरोबा काका वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष 500 पोर आहेत महाराजांपाशी. महाराजाशी आज 300 आहेत का? सध्या 300 आहेत. 500 करायचं टार्गेट आहे. शांत बसा, आरती होणार आहे आपली, अजून गडबड करू नका. हे मृदंगवादक आज महाराज घेऊन आलेत, हे 2 गायक इकडचे. म्हणून महाराजांना मी कोटी कोटी वंदन करतो. रघुनंदन महाराजांनी यावं आणि एक शाल सिपर स्वीकारावं. या एक मिनिट या, माझी विनंती या. नाही असू दे. बरोबर सांगतो मागून घे ना. महाराजांच्या संस्थेमध्ये निश्चित मुलं टाका. खूप अशी मोठी बिल्डिंग आहे. महाराजांनी विद्यार्थ्यांची सोय केलेली VIP एकदम व्यवस्था आहे. गायन वादन सर्व संत वाङ्मयाचा अभ्यास, आपल्या हिंदू धर्माचा वेदशास्त्राचा अभ्यास त्या संस्थेमध्ये शिकवला जातो. आळंदी पंढरपूरला हरिद्वार ऋषिकेशला जाण्यापेक्षा हे आपल्या परिसरामध्येच अशा संस्था आहेत. म्हणून महाराजांचं खूप मोठं कार्य आहे. अनेक दूर त्यांचे विद्यार्थी जातात. संस्थेतले तयार विद्यार्थी, ज्यांना कोणाला विद्यार्थी टाकायचं असेल त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये टाकावा. त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती जगन्नाथ महाराज जोशी. एक उपरण शाल घे म्हणजे एक या जगन्नाथ महाराज जोशी या. अनेक वर्षापासून आमच्या माळेगावला त्यांची सेवा आहे. या इथे घे, इथं खाली नारळ घे पडदेशी. या पटपट या पुढे. बऱ्याच गावची मंडळी आली आहेत. येवतेची मंडळी आली आहेत. परिसरातील सर्वच गावची मंडळी आहेत. सर्वांना धन्यवाद आहे. या मंदिरासाठी आता ज्यांनी देणगी दिलेली आहे, आकडे जाहीर केलेले आहेत. मी त्यांच्या एकदा वाचून दाखवतो. वाचून दाखवायची काही गरज नाही, मगाशी झालेलेच आहे मला वाटतंय. सर्वांना धन्यवाद. सर्वांनी शब्द दिल्याप्रमाणे ते आणून द्यावेत आणि पुढच्या वर्षीपर्यंत आपले मंदिर निश्चितच
पुढच्या प्रगतीच्या शिखरावर दिसेल याची काही शंका बाळगण्याची गरजच नाही. हां, आणि पण आमचे माळेगावचे बारीक बाप्पा गुंठाळे यांनी गाभाऱ्यातली जेवढी फरशी लागेल, गाभाऱ्यामध्ये लागणारी तेवढी फरशीचं दान आमचे बारीक बाप्पा गुंठाळ माळेगावकर यांनी केलेलं आहे. असंच आपापल्या पद्धतीनं हे योगदान करा. आता सप्ताह झाल्यावर इथं आपल्याला महिन्याला कार्यक्रम चालू करायचा आहे. वद्यषष्ठी, नाथांची वारी, वद्यषष्ठी, कुठे एकादशी असते, कुठे अमावस्या असते, चाकरवाडीला इकडे पावनधामला पौर्णिमा असते. महिन्याला इथे षष्ठी चालू करायची, महिन्याला कीर्तन आणि महिन्याला अन्नदान भाविकांसाठी. मग 12 महिन्याच्या 12 पंक्ती आपल्याला द्यायच्यात. तर दुपारच्या कीर्तनामध्ये 2 पंक्ती गेलेल्या आहेत, राहिल्यात फक्त 10. महिन्याच्या वारीला जे काही तर 200-300 माणसं जमतील, 400-500. कोणाला पंगत पाहिजे असली तर त्यांनी माझ्याकडे नाव नोंदणी करा. 10 पंक्ती राहिलेल्या आहेत. पण अजून या कार्यासाठी सेवा देणारे, या लाईटिंगचं काम करणारे लाईनमॅन साळुंके साहेब, चिंचोलीकर, अविनाशजी इंगळे साहेब यांनी हे 2 ते 3 दिवसामध्ये लाईट आपल्याला दूर होती, परंतु इथं पोल राहून ते केबल ओढून फोकस लावून त्यांनी या ठिकाणी लाईट ओढून दिली. पुढचं ढेपीचं काम आहे सिंगल फेजचं, गेलतो काकाजींकडे, तेही आपण होईन साहेबांच्या, इंजिनियर साहेबांच्या वतीने आणि आदरणीय नारायणदादा लांडगे या सर्वांच्या सहकार्यातून आपल्या ग्रामस्थांच्या वतीतून या ठिकाणी या संस्थांची वाटचाल चालू आहे. आता या ठिकाणी आरती होईल. अजून हरी सर, अजून काही कोणाचं आहे का, नवीन कोणाचं काय असेल तर मला सांगू. उद्या परवा 2 दिवस आपल्या सप्ताहाचे राहिलेले आहेत. उद्या संध्याकाळी 7 ते 9, उद्या सकाळच्या सत्रातली सेवा श्री हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज नामदार यांची होईल. मग अशी एक ताई आली त्या माझ्याकडे कीर्तनात, त्यांचा मुलगा हरवलेला आहे, प्रेमराज विष्णू भांगे सातेफळ, तो या ठिकाणी हरिपाठाच्या वेळेत चालता. सापडला का ताई? मी तुम्हाला म्हटलं होतं, माझ्या मुखातून नाथ महाराजांचा शब्द आहे, तुम्ही चिंता करू नका, रडू नका, तुम्ही कीर्तनात बिंदास्त बता, मोकळ्या मनाने कीर्तन श्रवण करा, तुमचा मुलगा तुमच्यापाशी येईल म्हणून. आणि आला महाराज, कुठून तरी आला. काही नसतं, या ठिकाणी काय होणार नाही, श्रद्धा ठेवा फक्त. आणि उद्या संध्याकाळच्या सत्रातली कीर्तन सेवा महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं वैभव, ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, अनेक कीर्तनकारांचे गुरुवर्य, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा परीक्षक ज्ञानसिंधू आपल्याच जवळचे आहेत, परंतु आपल्याला त्यांचं वैभव माहीत नसतं काय ती. अत्यंत अधिकारी महात्मे ज्ञानसिंधू गुरुवर्य संदीपान महाराज हसेगावकर गेल्या वर्षी आपल्या ढोकमारांच्या कीर्तनात 2 तास महाराज इथं बसून उभे होते आणि जाताना 11,000 रुपये माझ्या हातात घातले दादांनी महाराज. हे असे महात्मे आपल्या भूमीत येतात. उद्या संध्याकाळी गुरुवर्य संदीपान महाराज हसेगावकरांचं कीर्तन होणार आहे. अनमोल असे त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आणि परवा दिवशी आपलं भाग्य, रात्री मी कीर्तन केलं योगीराज महाराजांच्या जागेवर, आणि परवा दिवशी जसं आपल्या मंदिराचं भूमिपूजन योगीराज महाराजांच्या हाताने झालं आणि इथला पहिलाच काला म्हणजे दुसरा काला नाथ महाराजांचे वंशज पूज्य गुरुवर्य योगीराज महाराज गोसावी पैठणकर हे परवा दिवशी आपल्याला येणार आहेत आणि दिवसभर वेळ देणार आहेत भाविकांसाठी दर्शनासाठी. सकाळी आपल्याला त्यांचं स्वागत करायचे. साळेगावच्या स्टँडवर कमीत कमी 400-500 मंडळी पाहिजेत. साळेगाव, सातेफळ, माळेगाव हे सर्व परिसरातल्या गावचे महिला पुरुष आणि त्यांना वाजत गाजत संस्थेतले विद्यार्थ्यांना रथामध्ये बसून महाराजांना तिथं स्वागत करून आदल्या ओढून साळेगावच्या स्टँडहून आपल्या नाथ शांतीधामपर्यंत त्यांना वाजवत गाजवत महाराजांना घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्वांना धन्यवाद. उद्याचे अन्नदाते आहेत समस्त ग्रामस्थ मंडळी डोका. उद्या एकादशी आहे, लक्षात घ्या. उद्या या ठिकाणी जेवण्याचं अन्नदान होणार नाही. कोणी असो, मला ज्यांची पंगत आहे त्यांनी विचारलं मग निम्यांना फराळाचं आणि निम्या मंडळींना काय जेवणाचं असं काय व्यवस्थापन करायचं का? मी म्हटलं इथे तसं कधीच केलं जाणार नाही. सरसकट एकादशी आली की सरसकट सर्वांना फराळाचंच होईल. ज्याला एकादशी नाही त्याला सुद्धा एकादशी घडली जाईल. उद्या दिवसभर साबुदाण्याची खिचडी, उद्या दुपारचं अन्नदान कीर्तन झाल्यावर प्रभाकर बोबडे गुरुजी सातेफळकर यांची उद्या साबुदाण्याची खिचडी आहे 500-600 लोकांची. आणि संध्याकाळी समस्त ग्रामस्थ मंडळ डोका यांच्या वतीनं आपले डोक्याचे सरपंच आणि ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीनं फराळाचं संध्याकाळी उद्या अन्नदान होणार आहे. तर या सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेळी वाकुरे करा क्षमा अपराध महाराज
आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ति पाय राघवे सागर पाषाण तारिले देश तुको वादे आरती तुकाराम तुकिता तुलने से ब्रह्मा तुका से आले मन में रामेश्वर चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद पाय आरती तुकाराम भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार आदि क्षेत्रस्थान वसे गोदावरी तीर ओ वाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद भागवती टीका नारायण आत्मबोध ब्रह्मा विष्णू महेश जासी छळावया येते टाळ वाजवा जासी छळावया नडळी जाची निष्ठा होती एकात्मता भक्ती कावडीने पाणी घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे वंदित से पाय ओ वाळू आरती स्वामी एकनाथ तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथ एकनाथ नाम सार वेदशास्त्राचे बोध संसार दुःख नासे महामंत्राचे वेद आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोरा जगद्गुरु जगन्नाथ एकनाथ नाम घेता सुख वाटले चिंता अनंत गोपाळदासा गौरी गुण गाता आरती एकनाथ महाराजा
घालीन लोटांगण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेम आलिंगन पूज आले